नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर कशा आहात सर्व? आशा करते की सगळे ठीकच असतील. तर आता वाजले संध्याकाळचे 9:30. ड्युटीहून आले तसं रूम शोधत हिंडायले का तर आज घर मालकानं मला डिपॉझिट मागितले 10,000 रुपये. माझ्याकडे तर पैसे नाहीत. एवढी परेशान झाले. काल आजारी पडले. राशन भरलं थोडं 500 रुपयाचं. आणि ते घर मालक म्हणजे इथं राहत नाही. तर मी त्याला म्हणलं, म्हणजे बोलणं झालं माझं, डिपॉझिट वगैरे काही घेतलं नव्हतं. आज अचानक डिपॉझिट मागितलं आहे मला. परत ॲग्रीमेंट करायचं. माझं तर असलं एकटी असल्यामुळं मला काय करता येते सांगा तुम्ही? काय करता येते मला? काहीच नाही. परेशान होऊन आले. 2-4 ठिकाणी रूमा बघितल्या. एका ठिकाणी तर नुसते पोरं राहतात म्हणून नगं म्हणलं. एका ठिकाणी आहे तर लईच लांब आहे. ती बी पाणी नळाचंच भरावं लागते. ते पाण्याची सोय नाही. इथं राहते डबल रूम आहे, इथं बी पाण्याची सोय नाही. डिपॉझिट 10,000, भाडं 4,200. आणि काय करू मला काहीच कळलं नाही. पेमेंट बी एवढं पाहिजे ना आपल्याला सगळ्या गोष्टी मेंटेन करायला. आणि जर आपण इथं शहरामध्ये आलो कशाला कमवाय आलो 4 पैसे. मला ना लय टेन्शन आलं आहे बघा. मी रस्त्याने कपडे बिपडे सगळे अंगावरच आहेत बघा, युनिफॉर्म वगैरे. दुखणं आलंय मला, दुखणं. खरंच माझी जिंदगी लय अवघड आहे. हो, देव कुठल्या जन्मातली मला शिक्षा द्यायलाय काय माहिती. काही लोक असे आहेत माझे दुश्मन, विरोधक. मला म्हणतात मला कोणच सपोर्ट करत नाही. पण त्यांना एक सांगायचे, मला सपोर्ट करणारे लय माणसं आहेत चांगले चांगले कामाच्या बाबतीत. आज इथवर आले म्हणजे मला बाहेरचे लोक पण लय सपोर्ट करणारे आहेत कामाधंद्याच्या बाबतीत. कारण सगळ्याला माहिती माझा स्वभाव कसा आहे. ती इमानदार आणि एक व्यक्ती आहे मी. त्यामुळं मला कोण बी मदत करते. मदत करत नाही ह्याच्यातला हेतू नाही. आणि मी काय कोणाच्या जीवावर नाही. आज मी एकटी बघत हिंडले रूम. आणि इथं बी मी स्वतःनं रूम बघितली येऊन. मला दिली रूम, पण आता डिपॉझिट घेतलं नव्हतं. मग आता एवढे पैसे तर नाहीत माझ्याकडे. मी आणले होते 5-7 हजार रुपये. त्यातले खायला प्यायला लागते. 2-4 हजार राहिले ते नको म्हणतात घ्यायचे. तर आता आले घराच्या जवळ. आता मी कपडे वगैरे बदलून तुम्हाला निवांत बोलते. काय करावं, टेन्शन आलं. म्हणलं जरा दुःख व्यक्त करावं तुमच्यापाशी. काय आहेत ना लाईक बाया मला कमेंट करणाऱ्या, पण मला काय फरक पडत नाही कुणाच्या कमेंटनं. देव बघून घेईन त्याला. तर मित्रांनो बघा, आता मी झोपायची तयारी केली. स्वयंपाक केला नाही, मॅगी बनवून खाल्लेलं. कटाळा आलता. आता थंडी वाजायली भिजून आल्यामुळे पावसामध्ये. बघा कशी हालत झाली माझी, दुकान करू माणसावानी. डोळे किती खोल गेलेत बघा. टेन्शन टेन्शन लय आहे, जाम महाग. गुड मॉर्निंग सगळ्यांना. झालं का सगळ्याचं चहा पाणी नाश्ता? तर माझं चहा पाणी झालं नाही, काय नाही. आता आंघोळ तेवढी झाली. बघू शकता मी बुर्जी बनवत आहे. इथं बघू शकता चपात्या बनवून ठेवलेल्या आहेत. 1 मिनिट कॅमेरा पुसते जरा अंदाज दिसायले. तर आवरायचे. आता 8 वाजले, ड्युटीला जायचे. रात्री थकून आले होते रूम बघून, त्यामुळं मला उशीर झाला उठायला. तरी डब्बा बनवायची इच्छा नव्हती. म्हणलं पण बनवावा, तब्येत घसरत चालली त्यामुळे बनवा म्हणलं. आता लय टेन्शन आले मला. भाडं भरायचं, आता काय काय होते काय माहिती. एवढे पैसे तर नाहीत माझ्याकडं. बुर्जी बनवायला लागले मी. म्हणलं गडबडीच्या टायमाला काय बनवावं, तर बुर्जी ही रेसिपी म्हणजे फास्ट होती बरोबर ना. दुसऱ्या गोष्टी करायला उशीर लागतो शेंगदाणे वाटायला. त्यामुळे म्हणलं बुर्जी बनवावं. चालले ड्युटीला मी. बघू शकताय लय उशीर झालाय मला. 9 वाजले तर आता पोहोचायला उशीर होईल. ऑटो पण येतो का नाही. ऑलरेडी आज मी आले. काल मला व्हिडिओ टाकायला वेळ भेटला नाही भावा आणि बहिणींनो. तर आता मी निवांत झाले, निवांत बोलते तुम्हाला. घरी बी स्वयंपाक करायचा. आज लई उशीर झालाय मला. 9 वाजून 15 मिनिटाला मी इथं आले. मला लई बोलणे पण बसलेत. आणि तर
वेळ काल मला गेटवर माझी ट्रेनिंग होती एंट्र्या वगैरे शिकवायची, त्यामुळं मी एंट्र्या करायला गेले आणि मला तिथं फोन पण म्हणजे कॅमेरा इतका झूम आहे तिथला की मला व्हिडिओ बनवायला आला नाही. इथं पण कॅमेरा आहे पण तो थोडा लांब आहे, एवढं काही नाही. इथं मोबाईल अलाउड आहे मला, असं काही नाही आहे. फक्त युनिफॉर्म नाही दिसला पाहिजे एवढाच प्रॉब्लेम आहे. युनिफॉर्मवर ते अलाउड नाही. तर मी जर्किंग वगैरे घालून येते ना, दिवसभर थंडीचे दिवस आहेत, पावसा पाण्याचे दिवस आहेत, त्यामुळं जर्किंग घालून येते मी. तर परवा तर आजारी पडले, सुट्टी पडली. आता डिपॉझिट आता घर मालकानं आज काही फोन केला नाही. मला तर लय प्रश्न पडलेत मोठे मोठे, लय बेजारी पण होईली माझी. रूम आहेत पण लय लांब लांब आहेत, जवळजवळ नाहीत रूम. तर आजच्या व्हिडिओमध्ये मला एक सांगायचं आहे की एक दादा होते इकडं संभाजीनगरला. त्यांनी म्हणजे मला म्हणजे मी त्यांना कॉल केला होता. ते एरिया मॅनेजर आहेत. तर एरिया मॅनेजर असल्यामुळे ते जॉईनिंग सगळे करते, सिक्युरिटी गार्डची जॉईनिंग तेच करतात. तर मी त्यांना कॉल केला होता की दादा मला जॉब आहे का, म्हणजे त्यांची माझी पहिली ओळख होती. मला जॉबची गरज आहे, माझा एक जॉब पहिला गेलेला आहे, जो मी पुण्यात जॉब करत होते ते जॉब गेला आहे माझा. तर ते म्हणले हां ठीक आहे म्हणले वॅकन्सी. त्यांनी मला 27,000 रुपये पेमेंटचा जॉब बघितला होता ज्यावेळेस मी तेव्हा पुण्यात होते. मग तेव्हा मला तिकडं जॉब होता, चांगला होता तो पण, त्यामुळं मी गेले नाही. आता तो जॉब हातातून गेला आहे, त्यामुळं मला आता इकडं संभाजीनगरमध्ये जॉब भेटला, पेमेंट पण चांगले. आता मी म्हणजे चांगलं म्हणजे आहे पोटापुरतं, पहिल्यापेक्षा थोडं चांगलं वाढून, पण काय करायचं परवडणार झालं आहे, रूमला भाडं वगैरे जास्त आहे. तर त्या दादांनी मला जॉबला लावून दिलेला आहे आणि त्यांच्या रिक्सवरतीच हा जॉब पण आहे आणि मी त्यांच्या रिक्सवरतीच इथं आलेली आहे. तर बरेच म्हणजे मी भरपूर ॲक्टिंग चांगली वगैरे करते, तरी माझे व्हिडिओ चलना झालेत, व्हायरल होईना झालेत, व्ह्यू येईना झालेत. का माझं नशीब एवढं पालतं असेल? जेव्हा माझं चॅनेल मोनेटाईज झालं होतं त्या टायमाला मी लई जणांकडून मदत मागितली की बाबा मला माझं चॅनेल मोनेटाईज झालं आहे, पुढं काय करायचं. जरा काही अडचणीमुळे मी व्हिडिओ काढणं बंद केलं होतं. तर माझ्या चॅनेलला प्रॉब्लेम आला होता, ते खूप मोठा प्रॉब्लेम होता. मग मी एक मध्य प्रदेशच्या माणसाकडून म्हणजे असंच बघा किती देवाला काळजी असेल, ते नाही का एक अनमोल हेल्प म्हणून चॅनेल मला भेटलं होतं. मग मी त्याच्यावर व्हिडिओ बघितला की याच्यात कसं असते कसं नाही. मग त्यामध्ये सगळं दिलेलं होतं की कसं असते कसं नाही व्यवस्थित करायचं. मग तर तो व्हिडिओ माझ्या लक्षात आला कसं करायचा कसं नाही. तर मग मी ते बघितलं आणि माझं चॅनेल ओके करून घेतलं मी स्वतः. मला खूप त्रास झाला शिकताना ते, पण मी ओके करून घेतलं. तर अशा प्रकारे माझं चॅनेल ओके झालं आणि आता ओके झालं सगळं, म्हणजे माझा ईमेल आय डी पासवर्ड सगळं ओके करून घेतलेलं आहे मी. आणि मला यूट्यूबकडून गुगल ॲडसेन्स पिन पण येऊन गेलेला आहे आणि तो पण आपण ॲड केलेला आहे. तरी पण माझ्या व्हिडिओला व्ह्यू येणं झाले, त्यामुळं मला पैसे भेटायचं मुश्किल झालेलं आहे. मला व्हिडिओ बनवाय पण इंटरेस्ट राहिला नाही आणि जर असंच चालत राहिलं तर मी व्हिडिओ बनवणं बंद करणार आहे, चॅनेलच माझं बंद करून टाकणार आहे आणि मी जसं आहे तसं कष्ट करून खाणार आहे. कारण जे लोक दुसऱ्यांना सपोर्ट करतात तसं मला कोण सपोर्ट करणं झाले मीडियावरती. बरं का माझे व्हिडिओ तुम्ही लोक बघणं झालं, मला आता लई कळदर आला आहे. कारण व्ह्यू आले तर पैसा येईल, मी बनवतेच का पैशासाठी व्हिडिओ ना. मी कोण्या तुम्हाला काही माझं वाईट दाखवा असं काही नाही, फक्त मी काय स्ट्रगल करायला हेच तुम्हाला दाखवते मी, बाकी काय नाही. माझ्याकडे कुठला कंटेंट नसल्यामुळं मी हा विषय घेतलेला आहे. तर मग नाही व्ह्यू आले तर मी चॅनेल बंद करून टाकणार आहे, जे असेल ते असेल. मग काय इकडं करमना बी झालंय मला, लेकरं असं वाटायला लागली सोबत, एकटीचं जे मन वारे वारे. आता नाश्ता केला नाही तशीच पळत आले कामं, लय बेजारी होईल माझी, लय फजिती होईल. गावाकडे जाऊन राहावा तर गावाकडे 4 पैसे बघायला भेटत नाही, तर लेकरांचा खर्च पाणी भागत नाही. लेकरांना म्हणलं बा मी येते असं करते तर लेकरं पण म्हणतात मम्मी जॉब कर, आपलं जॉब केल्याशिवाय काही खरं नाही, आम्ही व्यवस्थित राहतो असं तसं म्हणतात मला. ते माझे छोटे बाळ एवढं समजून सांगतात मला, मला समजून घेतात. त्यामुळं ठीक आहे चला, त्यांची पण अपेक्षा आहे मी जॉब करावा म्हणून, मग त्यामुळं करते मी. काहीच नाही, लय उशीर झालता मला यायला, आताच आले. अहो रात्री तिकडं रूम बघायला गेले होते,
मग तिकडून यायला उशीर झाला, मग झोपायला उशीर झाला, उठायला उशीर झाला, पुन्हा नळाला पाणी आलं. मग त्याच्यामुळं काय उशीर झाला यायला, लय पळत पळत आले, लय बोललेत मला सुपरवायझर. हां, कुठे बी काम करायचं म्हणलं की आपल्याकडून चुकी झाली की बोलतातच. हां, हा ना, काय करा, आपल्याला गरज आहे. तर बघा, मी दुसरं पण चॅनेल ओपन केलंय. ह्या नाही तर त्या तर चॅनेलला सपोर्ट करा तुम्ही. डोकं पण फार जाम धरलंय, डोकं जड जड पडलंय. आहेत काही दुश्मन माझं वाईट चितणारी, असो, मला काही फरक पडत नाही त्यांच्यापासून. वाईट चितन तेवढं माझं चांगलं होईल. आता मला जॉब भेटलाय, पण स्वतःच्या हिमतीनं स्वतःच्या बळावर जॉब बघितलाय मी. माझं पण क्रेडिट बहुत लय मोठे. ज्या व्यक्तीला वाटते की नाही हा जॉब कोण लावला, कसा लावला, तिला मला एक सांगायचे की हा जॉब माझ्या बळावर मी बघितलेला आहे. मला कोणी जॉब लावला माझ्या माझ्या ओळखीच्या माणसाने. मी सोशल मीडियावरती काम करते, माझ्या भरपूर ओळखी आहेत. भरपूर मी कुठं पण जॉबला जाऊ शकते, जॉब करू शकते, असं काही नाही. फक्त रूम बघायलाच मला प्रॉब्लेम येतो. कारण एक दादा म्हणले होते, ताई कोणी जॉब बघितला तुला? त्यामुळे मी त्या दादांना सांगते की बाबा, हां, ते म्हणजे आमच्या तिकडचेच आहेत. आमच्या गावाकडचे म्हणजे म्हणजे आमचे पाहुणे नातेवाईकच आहेत. त्यांनी मला हा जॉब लावून दिला आहे. आणि मी संभाजीनगरला पहिलं बी राहिले, पुण्यात राहिले. त्यामुळं माझ्या तिकडं पुण्यात पण ओळखी आहेत आणि इकडं पण ओळखी आहेत. असं नाही की ओळखी नाही आहेत. तर ठीक आहे, चांगला जॉब आहे सिक्युरिटी गार्डचा, पण एवढे की 12-12 घंटे थांबावं लागते. आणि त्या रूमसाठीच लई परेशानी होईल. कुठं रूमला भाडं जास्त, तर कुठं कसं, तर कुठं कसं, तर कुठं कसं. तर चला भावा आणि बहिणींनो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. बघा आता तुम्हाला वाटतंय का मी सोशल मीडियावरती राहावं? कमेंट करा नक्कीच. मी तर विचार केला आहे की यूट्यूब चॅनेल माझं बंद करायचं. असं वाटत नाही मला आता व्हिडिओ बनवावं, कारण व्ह्यू येणार माझ्या चॅनेलला. आणि जर असंच राहिलं तर मला पैसा भेटत नाही. उगा एवढी मेहनत करून माझी सगळी, खरं सांगते मी लई मेहनत केली चॅनेलला मोनेटाईज होण्यासाठी. मला स्वप्न होतं माझं की मला 4 पैसे भेटावं यूट्यूबकडून, पण काय करणार, हे सगळे माझ्याच नशिबी, चांगल्याच्याच नशिबाला येते असं. आणि माझं जीवन खरंच वाईट आहे मित्रांनो, लय वाईट आहे. आणि तुम्ही मी यूट्यूबवर राहील न राहील, पण तुम्ही माझ्या म्हणजे मला मिस करत राहा की बाबा मी कशी जगत असेल. आणि जर बाय चान्स उद्या चॅनल बंद केलं आणि माझ्या लेकरांनी चॅनल उघडलं, तर तेव्हा मी तुम्हाला नक्कीच एक व्हिडिओ काढून टाकल मीडियावरती की बाबा तुम्ही माझ्या मुलांना सपोर्ट करा म्हणून. तर चला भावा आणि बहिणींनो, तुमची काय इच्छा आहे ती कमेंट करून नक्की सांगा. चॅनेलवरती कोण नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.